नमस्कार, श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर लोकनीत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. 30,000च्या उंबरठ्यावर तुम्ही आम्हाला नेऊन ठेवलेले त्याच्यासाठी परत एकदा मनपूर्वक धन्यवाद. जसं महायुतीला भरभरून असं बहुमत तुम्ही दिलं, असंच बहुमत तुम्ही आम्हाला देत आहात, त्याच्याबद्दल धन्यवाद. आज थोडा जो विषय मांडायचा आहे, बाबासाहेबांच्या आज पुण्यतिथी, महापरिनिर्वाण दिन, आणि त्या निमित्ताने जी एक घाणेरडी भाषा याच महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना वापरल्या गेली, त्याच्याबद्दल थोडंसं तुमच्याशी बोलायचं आहे. पुन्हा पेशवाई आली. मला एकानं काल व्हिडिओ पाठवला, चाहता आहे तो आमचा. फक्त मी कोणाचा व्हिडिओ आहे तो नाव घेत नाही, फालतू अशा माणसांना मोठं करायची गरज नाही. की पुन्हा पेशवाई कशी आली, पुन्हा मनुवाद कसा वरती येणार, अनाजी पंतांचं राज्य आहे, ती जी एक घाणेरडी भाषा आहे ती परत एकदा सुरू झालेली आहे. ती आता अजून उच्च रवानं होणार, कारण की 5 वर्ष हे सरकार जोपर्यंत आहे आणि केंद्रातले सरकार आहे तोपर्यंत हा तडफडाट होत राहणार. 2 उदाहरणं मला आवर्जून द्यायची आहेत. एक तर छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि दुसरं बाबासाहेब आंबेडकरांचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे राज्य व्हावे श्रींची इच्छा, त्याच्यानंतर हे हिंदू राज्य कसं आहे किंवा ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये आवर्जून मांडणी करत असताना कधीही जातीयवादी कुठलाही विचार कुठेही त्यांच्या ह्याच्यात आढळत नाही. महाराजांचं अष्टप्रधान मंडळ कसं होतं, काय होतं, हे सगळ्यांना माहिती आहे. त्या काळात महाराजांना सगळ्यात जास्त विरोध झाला तो त्यांच्याच स्वजातीय नातेवाईक असलेल्या मराठा उच्चकुलीन सगळ्या सरदारांकडून. पण म्हणून कोणीही त्यांचा जातीचा उल्लेख करून परत परत त्या सगळ्या मराठा सरदारांना की ज्यांनी कायमस्वरूपी आयुष्यभर महाराजांचा द्वेष केला, या ज्या ठिकाणी मी व्हिडिओ करतो आहे त्याच ठिकाणी देवगिरीच्या किल्ल्यामध्ये आऊ मासाहेब यांचं घराणं, जाधवांचं घराणं आणि भोसले यांच्या वैरामध्ये प्रत्यक्ष त्या राज दरबारामध्ये बळी गेलेले आहेत. मराठेच मराठ्यांशी एका मुस्लिम राजाच्या बादशहाच्या समोर भांडले आणि एकमेकांचे बळी गेले. या ज्या ठिकाणी मी व्हिडिओ करतोय त्याच ठिकाणचा प्रसंग आहे, त्याच देवगिरी किल्ल्यातला प्रसंग आहे, निजामी राजवटीच्या निजामशाहीच्या समोरचा. पण कोणीही त्या मराठ्यांचा उल्लेख करून हे गद्दार, देशद्रोही, अनाजी पंत आणि गोडसेंच्या अवलादी असा उल्लेख करत नाही. ज्या शिखांनी इंदिरा गांधींची हत्या केली त्या नावाखाली म्हणून शिखांना कायमस्वरूपी बडवायचं काम कुणीही करत नाही. पण गोडसेवादी गोडसेवादी गोडसेवादी, गोडसेची अवलाद गोडसेची अवलाद गोडसेची अवलाद असं म्हणून ब्राह्मणाला बडवायचं थांबवत नाहीत. या बाबासाहेब आंबेडकरांनी, त्यांच्या पत्नी ब्राह्मण होत्या, त्यांच्या संस्थेचे प्राचार्य मभी चिटणीस सारखे ब्राह्मण होते, अगदी नंतर सुद्धा देशकार प्राचार्य ते ब्राह्मण होते. भालचंद्र फडकेंसारखी किंवा कितीतरी ब्राह्मण विद्वान प्राध्यापक ह्याच, जिथं छत्रपती संभाजीनगरमधून मी हा व्हिडिओ करतोय, याच पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद कॉलेजमध्ये आणि इतर ठिकाणी वारंवार बाबासाहेबांनी आवर्जून त्यांची विद्वत्ता बघून असे प्राध्यापक आपल्याकडे बोलवून घेतले, त्यांची जात बघितली नाही. आणि आज आत्ता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेत असताना परत तीच भाषा वापरली जाते. पुन्हा अनाजी पंत, पुन्हा पेशवाई, पुन्हा मनुवाद. जेव्हा की सर्वसामान्य इथल्या जनतेनं, मी जुनं जाऊ द्या बाजूला ठेवा, 2014, 2019 आणि 2024 सलग 3 विधानसभाच्या निवडणुका ह्याच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने लढल्याच्या नंतर ह्याच महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेने 100च्या पुढे त्यांना आमदार निवडून दिलेले आहेत. मग हे करोडो लाखो लोक काय ब्राह्मण होते फक्त? देवेंद्र फडणवीस यांना मतदान करणारे कोण लोक आहेत, काय जाती आहेत त्यांच्या? आज जे पेशवाई आली आणि अशी जी भाषा घाणेरडी करतायत, मला सर्वसामान्य ज्यांच्याकडे विवेक बुद्धी नाहीये किंवा आपण ज्यांचं घुटण्यात डोकं म्हणतो त्यांनी केलेले अशी वक्तव्य मी समजू शकतो. पण तथाकथित डावे, स्वतःला हुशार म्हणून घेणारे लिब्रांडू, ते पण पुन्हा त्याच पद्धतीची भाषा करतात की पेशवाई कशी आलेली म्हणून, रेशीमबागेतून राज्य कसं चालतं म्हणून, आमच्या धडावर आमचं डोकं कुठं आहे असं जर म्हणल्याच्या नंतर काय म्हणायचं? आज या भारतीय जनता पक्षामध्ये सर्व जाती धर्माचे लोक प्रत्यक्ष पदाधिकारी आहेत, पदावर बसलेले आहेत, मंत्रीपद, अगदी पंतप्रधान सुद्धा ओबीसी समाजातला आहे. हे सगळं समोर दिसत असताना परत पुन्हा टीका करायची, पुन्हा मनुवाद म्हणायचं, पुन्हा काय जातीवादाचं नाव घ्यायचं, पुन्हा गोडसेच्या अवलादी म्हणायचं.
मग ही नेमकी विकृत मानसिकता काय आहे? सर्वसामान्य लोकांनी ती फेटाळून लावली म्हणून सांगतोय. हे मी काही फार अभ्यास करून तर्क तुमच्या समोर ठेवतोय, तो मुद्दा वेगळा. आपण ती नंतर चर्चा करत बसू अकॅडमिक स्वरूपातली. बाबासाहेबांच्या पुण्यतिथीच्या आजच्या ह्या दिवशी मी आवर्जून हा मुद्दा तुमच्या समोर ठेवतो आहे की ज्या सर्वसामान्य लोकांची तुम्ही एवढी सर्वसामान्य लोकांची कशी लोकशाही आहे ह्याची नेमकी टिमकी वाजवतात, तुंतुणं वाजवत असतात, संविधान हातामध्ये घेऊन कोरं पुस्तक, तर तुमचा मेंदू पण कोरा होऊन गेलेला आहे का? ज्या तुम्ही सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य म्हणतात त्यांना आपली बुद्धिमत्ता सर्वसामान्य नसून असामान्य आहे. आपलं विवेक बुद्धी स्थिर आहे. आपण कुणाची जात बघत नाही. सगळ्यांना माहित होतं भारतीय जनता पक्षाला मतं दिल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहे. पण त्या कुठल्याही मतदान करणाऱ्या सर्वसामान्य विवेकी बुद्धीच्या माणसाला असं नाही वाटलं की मी ब्राह्मणाला मतदान करतोय म्हणून. मी नेतृत्वाला मतदान करतोय आणि त्याला विरोध करणाऱ्यांनी सुद्धा ह्या मला भारतीय जनता पक्षाला विरोध आहे, मला यांची विचारधारा मंजूर नाही असं मी समजू शकतो. पण केवळ जातीसाठी म्हणजे यांनी इतके देव पाण्यात घातलेले होते की भारतीय जनता पक्ष एक तर सत्तेवरती येऊ नये, बहुमत मिळाल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये, म्हणजे इतकं टोकाचा द्वेष गेलेला आहे. आणि एकनाथ शिंदेचे गुण यांना आत्ता दिसायला लागले. या गेल्या 13 दिवसामध्ये ज्या काही कारणानं वेळ लागला असेल ते सत्ताधारी पक्ष जाणे आणि त्यांच्या अडचणी त्यांची जी काही नीती नियम धोरणं असेल ते जाणे. पण ह्यांनी पतंगबाजी काय सुरू केली? आता ह्यांना उमाळा आला एकनाथ शिंदेच्या बाबतीत. जेव्हा एकनाथ शिंदे बाहेर पडले होते तेव्हा कोण शिव्या घालत होतं? शिंदे आणि मिंदे सरकार हे अवैध सरकार कसं आहे हे निर्भय बनववालेच गेले होते ना. सरकार अवैध कसं आहे म्हणणारे ज्यांना आता एकनाथ शिंदेचा उमाळा आलेला आहे म्हणून. मला कळत नाहीये की ह्यांना सर्वसामान्य दिलेल्या लोकांचा जनमताचा म्हणजे जो कौल आहे तोही ओळखता येत नाहीये. लोकांनी काय सांगितलेलं आहे? सलग 3 निवडणुका 2014, 19 आणि 24 म्हणजे गेले 11 वर्षापासून लोक तुम्हाला सांगतात की आमच्या मनात जातीयवाद नाही. मी अजून एक उदाहरण सांगतो. मी अगदी लहान असल्यापासून ज्या शेतकरी चळवळीमध्ये वाढलो म्हणजे माझ्या घरात ते वातावरण होतं, त्या शरद जोशी ज्यांचं आडनाव सुद्धा संशय येऊ नये असं काही नव्हतं. जोशी म्हणजे ब्राह्मण म्हणजे भट. त्या शरद जोशी नावाचं नेतृत्व बहुजन समाजाने स्वीकारलं ना, मोठ्या प्रमाणात स्वीकारलं. त्यांना जे अलोट प्रेम बायाबापडांनी दिलेले आजही माझ्या परभणी परिसरामध्ये, विदर्भात, चंद्रपूरला, अमरावतीला, वर्ध्याला लोकांच्या देवघरामध्ये आपल्या देवासोबत शरद जोशीचा फोटो लावलेला आहे. आजही लोक त्यांची पूजा करतात, बहुजन समाजातले मी सांगतो. ह्या महाराष्ट्रातलं जो पुरोगामी महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतं का? तो आगरकरांचा महाराष्ट्र नाहीये का? तो लोकहितवादी देशमुखांचा महाराष्ट्र नाहीये. शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणत असताना पुरोगामी चळवळीतले जे सगळे ब्राह्मण आहेत ते पण बाजूला ठेवायचे. ही जी मानसिकता आहे, ही जी विकृती आहे आणि ही विकृती तथाकथित विद्वानांमधली आहे ह्याचं मला आश्चर्य आहे. म्हणून म्हणलं की सर्वसामान्य लोकांनी आपल्या प्रत्यक्ष कृतीमधून नेत्याची जात न पाहता आपण त्याच्या पाठीशी भक्कमपणे कसे उभे होते दाखवून दिलेले, प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलेले. क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे असं रामदासांनी जे म्हणलं होतं, ते रामदास ब्राह्मण म्हणून त्यांची सगळी वचनं सुद्धा बाजूला ठेवणाऱ्यांनी हे विसरून गेले की बहुजन समाजाने हे वचन उचललं. काहीही नुसते वाचाळपणा न करता प्रत्यक्ष कृती करून दाखवलं. आणि ते ज्या पक्षाच्या पाठीमागे उभे त्या पक्षाचा नेता देवेंद्र फडणवीस आहे, त्यांना माहिती आहे गेल्या 11 वर्षांपासून. तरीही ते लोक त्या पक्षाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले. आणि तुम्ही तरी आज भाषा काय वापरता? अनाजी पंत, मनुवाद कसा आला, पेशवाई कशी आली, गोडसेच्या कशा अवलादी राज्यावरती आलेल्या आहेत आणि ह्यांचं मेंदू कसा सगळा चातुर्वर्ण्य मानणारा आहे वगैरे. काहीतरी 1-2 विद्वान असे आहेत नियमितपणे अगदी उच्च पदस्थ राहिलेले, म्हणजे IAS IPS अशा टॉप लेवलच्या रँकला राहिलेला माणूस कायमस्वरूपी अशी घाण ओकत राहतो आणि कायमस्वरूपी मला व्हॉट्सअपवरती मेसेज करत राहतो. शेवटी कंटाळून त्यांना मला ब्लॉक करावं लागेल. अरे तुम्ही लक्षात का घेत नाहीये तुमच्या आजूबाजूला बहुजन समाजातलेच तरुण काय करतायत काय नाही बघा ना जरा, त्यांचा कल काय. भारतीय जनता पक्ष संघ परिवारामध्ये काम करणारे जे बहुजन समाजातले तरुण आहेत त्यांना जरा बघा काय त्यांची कृती आणि काय नाही ते. तुम्ही विरोध वैचारिक पातळीवरती जरूर करा, भारतीय जनता पक्षाला पक्ष म्हणून विरोध करा, राजकीय विरोध करा, दुसरा पक्ष स्थापन करा, तो पक्ष वाढवा, तो पक्ष वाढवून जनतेपर्यंत जाऊन सत्तेवरती या. पण केवळ जातीमुळे विरोध करायचा
आणि तेही जनतेनं साफ नाकारल्याच्या नंतरच. म्हणजे तुम्हाला हे पण कळत नाहीये की तुम्ही पूर्णपणे निसंदर्भ होऊन चाललेला आहात. बटेंगे तो कटेंगे हा जो नारा आहे सगळा हिंदू समाज एक करणारा आहे हे लक्षात न घेता त्याच्यावरती वाटेल तसा आरोप केला. हिंदू समाजाने जो काही त्याच्यातून मेसेज घ्यायचा आहे, संदेश घ्यायचा तो घेतला आणि आपली कृती प्रत्यक्ष करून दाखवली. सगळा हिंदू समाज एक आहे, अजून व्यापक जाऊन त्याच्याही पलीकडे या ठिकाणी राहणारा प्रत्येक हिंदू कसा आहे इतक्या पातळीवरची सुंदर अशी मांडणी आता सध्या केली जात आहे. ते बाजूला ठेवून परत एकदा हे ज्यांच्या दुकानदाऱ्या जुन्या व्यवस्थेमध्ये अडकलेल्या होत्या तेच आज अशी भाषा करतायत. अनाजी पंत तेच आज भाषा करतायत. मनुवाद तेच भाषा करतायत. पेशवाई आली तेच भाषा करतायत. गोडसेच्या अवलादी की यांना माहितीच नाही की हे सगळं बाजूला ठेवून सगळा बहुजन समाज त्याच्यातले नवीन सगळी तरुणाई ही मोठ्या प्रमाणामध्ये विकासाच्या बाजूनं म्हणा किंवा जर त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये आपलं राजकीय भवितव्य दिसत असेल तर त्या भारतीय जनता पक्षात गेलेले ते निघून, आणि तुम्ही तिकडे त्याच्या ते बोंबलत बसलात त्याच्यात नावानं. ही जी विकृती आहे ह्या लोकांमधली विकृती ही ह्यांनाच कळावी. सर्वसामान्य लोकांना तर ती कळलीच आहे आणि म्हणून त्यांनी असं मतदानातून थप्पड लगावलेली आहे. ही सर्वसामान्य लोकांनी लगावलेली थप्पड जर तुम्हाला समजत नसेल तर अशाच थपडा तुम्हाला खाव्या लागतील. इथून पुढे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. तुम्ही जर सुधारले नाही तर तिथूनही सर्वसामान्य जनता तुमचा सुपडा साफ स्थानिक स्वराज्य संस्थेत केल्याशिवाय राहणार. इथेच थांबूयात. धन्यवाद.